हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी समृद्धी आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते समृद्धीज सिंपल लाईफमध्ये. आणि आज पुन्हा एकदा एक छान अशी मस्त रेसिपी आणलेली आहे आणि आहे मस्त अशी अंडा करी. ही अंडा करी ना भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते. जिरा राईस वगैरे केलं असेल ना त्याच्याबरोबरही छान लागेल. अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे. तर म्हटलं चला आज आपण शेअर करूया. आता ह्या रेसिपीला काय ना अगदी बेसिक घरचेच इन्ग्रेडियंट लागणार आहेत, पण बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी, म्हणजे सगळ्याच घरांमध्ये बनतं थोड्याफार वेगळ्या वेगळ्या प्रमाणात. तर तशी मी माझी रेसिपी तुमच्यावर आज शेअर करते. तेल मी जरा कमीच वापरण्याचा प्रयत्न करते. तर इथे छोटे 2-3 चमचे, छोटे आपण कांदेपोहे वगैरे खातो ना त्याच चमच्यानी तेल टाकून घेतलं आहे. मोठा असं रुंद पॅन घेतला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ही फोडलेली अंडी आहेत ना तर ती खूप छान अशी स्प्रेड होतात आणि मग चांगली येते, त्याची टेस्ट चांगली येते. नाही तर मग छोट्या भांड्यात टाकलं ना तर मग ती खूप अशी घट्ट घट्ट फुटतात ती. आता याच्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा असं चेचून घेतलेला आहे. फ्रेश असं चेचून घेतलं ना की त्याची चव एकदम छान असते, वेगळीच लागते. हे चेचून घेतलेलं आहे ना अगदी तेलात टाकून छान खमंग लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. जेवढा आपण खमंग परतून घेऊ ना तेवढी करी आपली छान होणार आहे. त्याच्यात 2 मोठ्या साईजचे जे मोठे साईजचे टमॅटो होते आणि छान पिकलेले लाल बुंद पिकलेले टमॅटो होते, ते मी आता हे आलं लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकते. आता बऱ्याच वेळेला पेस्ट वगैरे आपण मिक्सीमध्ये करून घेऊ शकतो, पण हे असे तुकडे टाकून मॅश करून घेतले ना की त्याचं टेक्स्चर थोडंसं असं दरदरीत असं टेक्स्चर येतं. तर मग भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागतं ते. थोडंसं मीठ टाकून टमॅटो जे आहेत ना ते सॉफ्ट होण्यासाठी झाकण ठेवून दिलं आहे मी. 1-2 मिनिटांनी टमॅटो सॉफ्ट होतात. मग टमॅटो थोडे मॅश करून घ्यायचे. आणि या ग्रेव्हीला थिकनेस कशी आणली तर मी याच्यामध्ये ना एक मोठा चमच्यावरून असं वाटण टाकलं आहे. म्हणजे आपण कांदा असतो तो तेलात थोडासा परतून घेतो, खोबरं भाजून घेतो आणि थोडंसं आलं लसूण टाकतो. आणि हे जे वाटण बनतं ना कोकणातलं हे वाटण, तर मी जास्त वापरत नाही, हे कधीतरी बनवून ठेवते, मग ते यूज करते. तर हे वाटण टाकलं ना की छान ग्रेव्ही मस्त बनते याची. अंडा ग्रेव्ही तर एक नंबर लागते आणि कडधान्याच्या भाज्या पण खूप छान लागतात. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण टमॅटोमध्ये. छान वाटण पण भाजून घ्यायचं. फ्रीजमध्ये 8-10 दिवस मस्त टिकतं. आता याच्यामध्ये हळद टाकली, घरचे बेसिक मसाले आहेत, घरी बनवलेलाच गरम मसाला एक नंबर, नॉनव्हेज व्हेज सगळं छान होतं याच्याने. ह्याची रेसिपी पण शेअर केलेली आहे, तर नक्की बघा. आणि 2 चमचे मी लाल तिखट मसाला टाकलेला आहे. आता हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे. हे सगळं मी मध्यम आचेपेक्षा म्हणजे थोडीशी कमी गॅसवरतीच मी करून घेते. कमी गॅसवर जेवण बनवलं ना की त्या जेवणाची चव आहे ना बारीक आचेवरती केलेली ती छान चव येते. आता इथे मी 1-1.5 कप पाणी टाकले आधी आणि छान मिक्स करून घेते. कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी ॲड करा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्याला अजून पातळ हवं आहे, घट्ट हवं आहे, किंवा राईसबरोबर खाणार आहोत की भाकरीबरोबर, त्यावरती पण हे ठरतं. मग मी थोडंसं मिक्स करून बघितलं, मला अजून थोडंसं पाणी टाकायचं होतं. मी अजून मी अर्धा कप पाणी टाकलं आहे आणि ह्याच्यात मीठ टाकून चवीपुरतं झाकण ठेवलं आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्येच मी सगळे खडे मसाले वाटण वगैरे काढून घेतलं होतं ना, ह्याच वाट्यांमध्ये मी अंडी जी आहेत ना ती फोडून घेतलेली आहेत. म्हणजे ती हळूच टाकायला आपल्याला त्याच्यामध्ये बॅटरमध्ये ना एकदम अशी पटकन त्याच्यातच फोडली ना पॅनमध्ये तर ती फुटून अशी स्प्रेड होतात. आणि आधीच वाटीत फोडून घेतली तर छान हळूवार आपल्याला ती याच्यात टाकता येतात. उकळी आल्यानंतरच टाकायची आहे. थंड याच्यात टाकली तर ती अगदी मिक्स अशी होऊन जातील की कळणारच नाही आपल्याला याच्यात अंडं टाकलं आहे, त्याचं सूप होऊन जाईल. तर थोड्या थोड्या अंतरावरती अशी मी अंडी टाकली आहेत. एकूण 5 अंडी टाकली आहेत. आता हलक्या हातानेच टाकायची आणि त्यांना अजिबात मध्ये हलवायचं नाही आहे. याच्यावरती डायरेक्ट आपण आता झाकण ठेवणार आहोत. बघा मस्त फुलांसारखी डिझाईन आली. झाकण ठेवायचं आणि एक 5-10 मिनटं होऊन द्यायचं. मग ही अंडी छान बघा, तुम्ही 1-2 मिनटांनी 5 मिनटांनी बघितलं ना की अंडी छान घट्ट झालेली असतात. तरी जरा आतमध्ये गायरी जी असते ना ती सॉफ्ट असते. तर मग थोडंसं हलक्या हातानेच हलवायचं आपल्याला ते. आता याची बाजू जी असते ना ती उलटपलट करून घ्यायची, सगळी अंडी उलटी करून घ्यायची, म्हणजे वरचा जो पोर्शन असेल ना तो पण छान शिजून घेतो. आणि मागचं जे अंडं आहे, शेवटचं अंडं टाकले ते बघा, ते अजून आतून तेवढं घट्ट झालं नाही आहे, म्हणून मी त्याला हात नाही लावला. मग त्याला जबरदस्ती पण फ्लिप करायला गेलो तर मग ते फुटून जाणार अंडं.
एक नंबर लागते ही रेसिपी. आणि याच्यात वाटण असेल तर त्याची चव एकदम दुप्पट होते. काही नाही, सिंपल कांदा मसाला त्याचंच वाटण आहे. आपण कांदा खोबरं असतं ना, भाजून घेतो त्याचं वाटण केलेलं आहे ते. हे बघा, आता ह्याच्यामध्ये काय नाही, एक थोडा पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनटं उकळी काढली की अंडी तयार होतात मस्त. आता ह्याच्यावरती काय नाही, माझी तयार झालेली आहे तिथे. मग याच्यावर मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि एक नंबर टेस्टला झाली होती. आणि अगदीच सिंपल बेसिक अशी रेसिपी आहे. कोकणात आम्ही अशीच बनवतो. अंडी बऱ्याच वेळेला मी मोस्ट ऑफ द अंडी बॉईल करून करते, कारण ही माझी अंडी असतात ना, ती अशा प्रकारची अंडी केली तर ती फुटतात आणि सगळं मेस होतो. मग त्यापेक्षा मी जरा म्हटलं हलक्या हाताने आपण टाकून बघूया. एकदम मस्त झाली होती. हलक्या हाताने टाकलं तर ती छान अंडी त्याचा एक शेप राहतो, नाही तर मग मिक्स होऊन जातं बॅटरमध्ये. आणि तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असेल ना, एक नंबर लागते ही रेसिपी. चपातीबरोबर खायलाही छान आहे. मस्त अशी मी तिला सर्व केलं होतं डिशमध्ये. आणि याच्याबरोबर कांदा टमॅटो सलाड हे तर आवश्यक आहेच. मस्त सजावटीसाठी टाकलं होतं थोडं, मला हे काय एवढं डेकोरेशन वगैरे जमत नाही. तर अशाच माझ्या रेसिपी येत असतील चॅनलवरती तर त्या बघा. त्यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका. गोड तिखट अशा वेगवेगळ्या रेसिपी येणार आहेत चॅनलवरती, येत असतात अधूनमधून. त्या सगळ्या बघा. जिरा राईस केलं ना ह्या एक करीबरोबर तर एकदम नंबर मस्त लागेल ते. जिरा राईसबरोबर ही करी बघा. थिकनेस पण मला जेवढी पाहिजे होती, तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं अजून पाणी ॲड करू शकतो आपण. आणि काही नाही, सिंपल अशीच रेसिपी आहे. वाटण जर